बेळगाव जिल्ह्यातील जांबोटी येथे दुर्गामाता मंदिर परिसरात मंजुनाथ महाराजांचा वाढदिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभाव वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने होम हवन, पूजा अर्चा, धार्मिक विधी आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर मंदिर परिसरात महाराजांच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता। मंजुनाथ महाराज हे केवळ आध्यात्मिक मार्गदर्शक नसून अनेक भक्तांसाठी ते घरातील ज्येष्ठ व्यक्ती, वडील, पिता आणि आधारवड म्हणून ओळखले जातात। जीवनातील संकटे, मानसिक ताण, कौटुंबिक अडचणी, आर्थिक समस्या, आरोग्याच्या व्याधी आणि भविष्याबाबतची चिंता घेऊन येणाऱ्या असंख्य भाविकांना महाराज आपल्या शांत, संयमी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनातून धीर देतात। त्यामुळे त्यांच्याप्रती भक्तांच्या मनात केवळ श्रद्धा नव्हे तर अपार प्रेम आणि अढळ विश्वास निर्माण झाला आहे। प्रारब्ध, वर्तमान आणि भविष्य याचा सखोल अभ्यास तसेच मानवी जीवनातील विविध समस्यावर आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची महाराजांची शैली भक्तीमध्ये विशेष मानली जाते। अनेक भाविकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी विज्ञानाची मर्यादा जाणवते किंवा वैज्ञानिक उपचारानंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाही, अशा ठिकाणी प्रसंगी महाराजांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने आणि आध्यात्मिक ऊर्जा आणि नव्याने जगण्याची प्रेरणा मिळाली। काही भक्तांनी आपल्या आरोग्यविषयक अडचणींमध्ये आशावादी बदल झाल्याचे अनुभव यावेळी कथन केले। महाराजांकडे गेल्यावर मनाला समाधान मिळते, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, अशा भावना अनेक भाविकांनी व्यक्त केल्या। त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगात मिळालेल्या आधाराबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली। अनेक भक्तांसाठी मंजुनाथ महाराज हे केवळ संत किंवा आध्यात्मिक गुरु नसून कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करणारे आणि संकटात धावून येणारे आधारवड आहेत। जांबोटी हे मंजुनाथ महाराजांचे जन्मगाव असून आपल्या जन्मभूमीप्रती असलेले प्रेम त्यांनी विविध समाजोपयोगी कामातून सिद्ध केले आहेत। गावात दवाखाना, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम उभा राहून त्यांनी विकासाची नवी दिशा दिली आहे। शिक्षणाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय मानले जाते। वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांमधून आलेल्या भाविकांनी महाराजांना शुभेच्छा अर्पण केल्या। अनेकांनी हा दिवस आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस असल्याप्रमाणेच साजरा केला। भाविकांच्या डोळ्यात दिसणारी श्रद्धा, त्यांच्या मनातील प्रेम, सेवाभाव आणि महाराजांप्रती असलेली कृतज्ञता हा संपूर्ण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला। श्रद्धा, सेवा, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य यांचा सुंदर संगम असलेल्या मंजुनाथ महाराजांच्या कार्यामुळे आजही हजारो कुटुंबांना नवी प्रेरणा, आधार आणि जगण्याची दिशा मिळत आहे। त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा केवळ उत्सव नसून भक्तांसाठी प्रेम, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त करण्याचा भावनिक सोहळा ठरला।